दिल्ली आणि हरियाणाच्या परप्रांतीयाने कोकण विकायला काढलाय। कोकणातील 1200 एकरचा डोंगर आज पोखरतोय, वाचवायची वेळ आलेली आहे। 6,500 झाडं आतापर्यंत तोडण्यात आली। मोपा एअरपोर्ट जवळ सिंधुदुर्गामध्ये दोडा मार्गामध्ये इथे बघू शकता सासोली गावामध्ये हायकोर्टाचा आदेश आहे, बघू शकता तुम्ही सरसकट वृक्षतोड बंदी आहे दोडा मार्ग तालुक्यामध्ये। हा आदेश जुगारून इथे बघू शकता फॉकलँड लावून 6,500 पेक्षा जास्त वृक्षतोड केली आहे। ह्याला जबाबदार कोण आहे? आज ही वेळ सिंधुदुर्गातील एका सासोली गावावर आली आहे। इथे यांनी या शेतजमिनी कमी भावात घेऊन एने प्लॉट करून विकायला काढले आहेत। थांबा व्हिडिओ स्क्रोल करू नका। कोकणातील जल जंगल जीवन हे जर आपल्याला वाचवायचं असेल तरी व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर झाली पाहिजे। आज खऱ्या अर्थाने कोकणाला वाचवायची वेळ आलेली आहे। नमस्कार, मी सुरेश पेडणेकर, कोकणचा बरोबर सासोली गावात आहे। एक सिंधुदुर्गातली खूप मोठ्या जमिनीचा स्कॅम मी तुमच्या समोर आणणार आहे। इथे बघा फॉकलँड लावलाय आणि दिवसाला इथे 100 पेक्षा जास्त झाडं थोडं कट्टरने तोडली जातात। इथे बरेच वन्यजीव आहे। आज ही वेळ तुमच्या गावावर का आली आहे? साहेब, तुम्हाला मी सांगतोय, आम्ही सासोली ग्रामस्थ हा. आणि आपला विषय आपल्याला माहिती आहे, हा. अधिवेशनामध्ये घेतला गेलेला आहे। ओके. आणि ह्याचं गांभीर्य जे लक्षात आल्यानंतर हा. आज आपण पाहू शकता इथल्या ज्या प्रशासनाने यांना हा. या जमिनी ज्या आहेत हा. त्या एने करून दिलेल्या आहेत आणि मुळात इथल्या जो स्थानिक शेतकरी आहे हा. त्यांना कुठची त्यांची संमती वगैरे काही न घेता किती एकरचं हे असेल हा सर्व? जवळजवळ 1250 एकरचा डोंगर आहे आणि ह्या संपूर्ण डोंगरामध्ये सरसकट वृक्षतोड बंदीचा आदेश असताना हा. बेसुमार वृक्षतोड चालू आहे आणि ही तोड चालू असताना या ठिकाणी सपाटीकरणाच्या परवानगी तहसीलदार देतोय। हा. टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे की हा. वृक्षतोड होता कामा नये म्हणून, ओके. आणि तहसीलदार यांना सपाटीकरणाच्या परवानग्या देतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण जंगलाची जंगल संपूर्ण अशा पद्धतीने आपण पाहू शकता संपूर्ण सपाट केले जात आहेत। आतमध्ये आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो कट्टर चालू आहेत, आवाज येत आहेत, एक मिनिटाला इथे झाडं तोडली जात आहेत। माझी विनंती आहे की ही वृक्षतोड थांबली पाहिजे। जर ही वृक्षतोड थांबत नसेल तर या ग्रामस्थांसोबत मी सुद्धा इथे उपोषणाला बसणार आहे। ही वेळ आज सिंधुदुर्गकरांवर आली आहे। मोपा एअरपोर्टच्या आजूचे 50 किलोमीटर जेवढे पण गाव आहे सिंधुदुर्गकर, सगळेजण आता जागे व्हा। उद्या ही वेळ तुमच्या गावावर सुद्धा येईल। कशा प्रकारे हे जमिनीचे घोटाळे झाले? मुळात आधी ह्या जमिनीच्या घोटाळ्यामध्ये त्यांना एने करण्यासाठीच प्रशासनाने मदत पहिल्यांदा केलेली ओके. आहे। अनेक त्रुटी त्यामध्ये आहेत ना, ग्रामपंचायतचा दाखला घेतलेला आहे ना, एनओसी घेतलेली आहे फॉरेस्ट विभागाची, त्यांच्याकडे कुठचेही डॉक्युमेंट नसताना त्याची पाहणी न करताना हे शेतकरी आहेत की नाही याची सुद्धा पाहणी न केली असताना सुद्धा त्यांना ह्या एनेच्या सनदा दिल्या गेलेल्या आहेत। मुळात ह्या शेत जमिनी अकृषी करून त्यांना एने प्लॉट करून त्यांना ह्या मी म्हणतो 100 पटीने ते जमिनी आता विकल्या जात आहेत या. आणि त्याच्यामुळे हा लोकांवरती अन्याय आणि या ठिकाणी राहणाऱ्या प्राणी आपण तुमचा पण आपण व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये आपण हा सापाला वाचवलेलं, बरोबर. तोच हा एरिया आहे बरोबर. ज्या ठिकाणी बेसुमार प्राणी आहेत, एवढे प्राणी आहेत। इथं किंग कोब्रा सारखा प्राणी आढळतो, वाघाचे सुद्धा या ठिकाणी लोकांना दर्शन झालेलं आहे। आणि वन विभाग कुठे आहे? वन विभाग एक सुद्धा झाड न तोडण्याची जी परवानगी त्यांना देता येत नाही। साधं खैरीचं जर समजा झाड तोडलं तर आता कारवाई झालेली आहे। मग एवढी झाडं तोडणाऱ्यावरती कुठचं काय त्यांना बंधन नाहीये आणि प्रशासन यांना पूर्ण पाठीशी घालताय, त्यांना पूर्ण पाहिजे तशा परवानग्या दिल्या जात आहेत।